जत तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याकरिता आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे नेहमी प्रयत्न करत असतात आणि ते विधानसभेत प्रश्न नेहमी जत तालुक्याच्या ताकदीने मांडतात। आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषदेवर असताना जत शहरासाठी जतच्या पाणी प्रश्नासाठी 78 कोटीचा निधी दिलेला आहे। जत मध्ये डिवायडरचं काम आता पूर्ण होते, अनेक निवेदन देऊन आम्ही दमलो तर ते काम पूर्ण करता आलं नाही, पण आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून ते काम आता पूर्ण होते। जत शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्याचे काम आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत। जत शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील माने वस्ती, परत राऊत घर, विजापुरे वस्ती आतापर्यंत हा रस्ता कोणी केला नाही, तर ते रस्ता आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी इथल्या जनतेच्या सांगण्यावरून सूचनेवरून ते काम रस्ता पूर्ण झालेला आहे। तर जर तालुक्याचा विकास हा व्हावा इतक्या ताकदीने ते विधानसभेत नेहमी आक्रमक असतात, तर तिथेची माता करण्यात काय मजा नाही। आपल्या नेतृत्वाने काय केलं आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी इथल्या नेतृत्वाने इथल्या लोकांनी जनतेने त्याला स्वीकारलं आणि आपल्या नेतृत्वाला काय बक्षीस दिलं याच आपण इथंच ओळखावं आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवरती टीका थांबवावी हीच माझी विनंती।